नमस्कार मंडळी, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज मी खूप खुश झालेली आहे कारण पावसाळ्याला सुरुवात झाली की आपले चढणीचे मासे म्हणजेच वल्गणीचे चिवणे। तर जून महिना संपूर्ण गेलेला आहे, पाऊस काही पडला नाही। आता जुलैमध्ये सुरुवात झालेली आहे आणि बरोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मला हे फ्रेश अशी जिवंत चिवणी मिळालेली आहेत। मी बऱ्याचदा मार्केटमध्ये गेली पण ती काय मला मिळाली नाही, सौदा काही पटला नाही। तर आमच्या आजूबाजूला ना जे छोटे छोटे फिशरमॅन आहेत जे जाळ्यामध्ये मच्छी पकडतात, तर एक ताईने मला फ्रेश अशी चिवणी आणून दिली आणि अगदी म्हणजे तोंडाला पाणी सुटले। मुली पण सारखे विचारत होत्या कारण सीझन आला की चिवणी ही घरात आणलीच पाहिजे। तर आपण वेळ वाया न घालवता ही चिवणी कशी साफ करायची, कशी कापायची आणि त्याची करी बनवणार आहे, थोडीशी आपण फ्राय करणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, मी तुम्हाला दाखवणार आहे चिवण्याचं कालवण कसं बनवायचं आपल्या घरगुती पद्धतीत। अगदी साधा सिंपल रेसिपी असेल। मी आशा करते हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहाल। त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा। तर मंडळी, आपण जी चिवणी आणली आहे ती आता आपण साफ करणार आहोत। ती चिवणी कशी साफ करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे। छोटे काटे असतील तर ही सीझर आहे माझ्याकडे, ह्या सीझरने अगदी चांगल्या प्रकारे उभ्याच कापता येईल। पण जर काटे मोठे असतील आणि तुमच्याकडे जर कोयता असेल, तुम्ही कोयत्याने किंवा कातीने कापू शकता। आता हे मोठं आहे, ह्याचं मला कोयता वापरावा लागेल, पण छोटा आहे म्हणून तो सीझरने इझिली। हे काटे कापत असताना खूप सांभाळून घ्यायचं आहे कारण हे काटे खूप घातकी असतात, काटा हाताला लागण्याची शक्यता आहे। हे बघा, ही शेपूट, इकडचा पिसारा, इथला आणि हे काटे हे सर्व कापलेले आहेत। आता हे आपण पोटातली घाण काढणार आहोत। फक्त काढताना थोडं सांभाळायचं असतं कारण काही चिवणी ही गाभोळीची असतात आणि मग आपण कापत असताना गाभोळी सगळी बाहेर येऊ शकते, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळूनच कापावं लागतं। एक तुम्हाला दाखवला, आता दुसरं दाखवते। ह्याचे काटे बघा मजबूत आहेत, ह्या सीझरने पण कदाचित कापता येणार नाही म्हणून मी आपला मोठी सुरी घेतलेली आहे। आता हे इथल्या इथे कट करते। हे सर्व कापून झाल्यानंतर, स्वच्छ करून झाल्यानंतर ह्याला थोडा वेळ मीठ चोळून ठेवणार आहे, जेणेकरून ही बघा ह्याला ना जो गुळगुळीतपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे, स्वच्छ करायची ह्याच्यावरची मळी। तर त्यासाठी आता हे जे कापून काटे वगैरे काढून झाल्यानंतर मी थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे। हे पाहताय, आता मी चिवणी ही सर्व अशी कापून घेतलेली आहेत, पोट वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। थोडंसं जास्तीचं मीठ टाकलं तरी चालेल। आपल्याकडे जर खड्याचं मीठ म्हणजे जाडं मीठ आपण जे म्हणतो ते असेल तर अतिउत्तम। आता हे सर्व ना असं चोळून घ्यायचं जेणेकरून ह्याची जी मळी असते, चिवटपणा असतो, तो निघून जाणार। तर ते खड्याचं मीठ एकमेकावर घासलं जातं आणि त्याच्यामुळे ती जास्त मळी निघायला मदत होते। आता आपल्याकडे खड्याचं मीठ नाही आहे, त्याच्यामुळे मी आपलं घरगुती वापरातलं मीठ इथे लावून एक 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तोपर्यंत मी जे काही आपल्याला मसाला लागणार आहे, टमॅटो, मिरची, कोथिंबीर, ते मी कापून इथे रेडी ठेवते। आता चिवण्याला मी मीठ लावून ठेवलेलं आहे आणि ती साफ होईपर्यंत मी हे सर्व साहित्य इथे रेडी करून ठेवलेलं आहे। चिवणी ही वातूळ असतात, त्यामुळे प्रथमतः त्याला आपण थोडीशी हिंग वापरणार आहोत, थोडी विनेगर वापरणार आहोत। इथे मी 2 टमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि आंबटपणा येण्यासाठी इथे हे चिंचेचं कोळ मी घेतलेलं आहे, चिंच वापरणार आहे। तदनंतर इथे आपला बॉटल मसाला, जो फिश करी मसाला आपण म्हणतो, तो मी इथे 3 चमचे घेतलेला आहे। आता मी चिवणी स्वच्छ धुणार आहे आणि आपण रोजच्या प्रमाणे आपल्या चुलीवरती चिवण्यांचं कालवण करणार आहोत। अगोदर आपला चिवण्यांचा कलर कसा होता आणि आता आपण धुवत असताना कसा कलर झाला पहा। ही जी त्याच्यावरती जी मळी होती ती संपूर्णपणे निघून गेलेली आहे।
नेहमीप्रमाणे आपण आपला चौकट चुलीवर मांडलेला आहे. जेवढं आपल्याला तेल लागणार आहे आपण घेतोय. त्यानंतर आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे, कढीपत्ता, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आपण तेलावरती सोडणार आहोत. पाण्याने चांगली वगैरे लावलेली आहे. खूप वारं सुटलेलं आहे आमच्या इकडे. सोबतच थोडीशी कोशिंबीर मी टाकते. हे सर्व इथे जी होत असताना मी यावरती मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि ते मी टाकणार आहे. तेलावरच फ्राय करण्यासाठी आपण हिंगळी थोडीशी टाकत आहोत. पूर्ण जोरात नाही ठेवली कारण नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता आहे. आता आपण थोडी चिवणी फ्राय करण्यासाठी घेतलेली आहेत. तर प्रथम आता मी त्याच्यासाठी मीठ घेतलेलं आहे. पुन्हा सांगितल्याप्रमाणे थोडंसं हिंग पावडर टाकणार आहे, जिरा पावडर आणि धणे पावडर. आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आपला फिश करी मसाला थोडा इथे लावणार आहे. इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे. हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून हे चिवण्याला लावायचं आहे आणि हे परत 10 ते 15 मिनिटं असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आपण हे सर्व मिश्रण ह्या चिवण्याला लावून ठेवलेलं आहे. आता मी अगदी हातावर थोडीशी व्हिनेगर घेते. जसं आपण जेवणात टाकणार आहोत त्याचप्रमाणे इथे मी लावून आता 10 ते 15 मिनिटं असंच पुन्हा यांना मॅरिनेट करण्यासाठी ठेवते. 5 ते 10 मिनिटं ठेवलं होतं आपण. माझी चूल वाऱ्याला धावायला लागली आहे. वारा खूप सुटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हा मसाला मी 3 चमचे तो घेतलेला आहे. जितका आपण रस्सा करणार आहोत त्या क्वांटिटीप्रमाणे मसाला आणि इतर इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. हा मसाला फ्राय झालेला आहे चांगला. आता ह्याच्यामध्ये चिवणी मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे. सोबत सांगितल्याप्रमाणे आपली घरची जी व्हिनेगर आहे बनवलेली ती मी थोडीशी टाकते. आपल्याकडे आपण वसईमध्ये कुठल्याही प्रकारची वातूळ भाजी म्हणा किंवा फिश बनवताना त्यामध्ये आपण हिंग किंवा व्हिनेगर टाकतो. आता जो चिंचेचं पाणी घेतलेला आहे तो आपण त्यात टाकणार आहोत. आणि मला जितका रस्सा जाड हवा आहे त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहे. आता चिवण्याच्या कालवणाला छान असा रंग आणि तितकं छान सुगंध सुटलेला आहे. त्यात आपल्या मातीच्या भांड्यात बनवलेलं चुलीवरचं जेवण अप्रतिम चव. आता याला चांगला उकळा येईस्तोवर
मी चुलीवरच ठेवणार आहे, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटं आपण याला चुलीवर ठेवणार आहोत. उकळा फुटलेला आहे. रस्सा छान असं जाडसर झालेला आहे. आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून उतरवणार आहे. अशा प्रकारे आपलं चिवण्यांचं कालवण रेडी झालेलं आहे. आता इथेच मी तव्यावरती फिश फ्राय करणार आहे. जी चिवणी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे ती आपण फ्राय करणार आहोत. आता आपण कोथिंबीर जी ठेवलेली होती त्याच्यावर टाकूया. चुलीजवळ भरपूर धूर सुटलेला आहे, तिथे बघायला मिळत नाही. त्यात वारा आहे, पाणी आहे. बघा छान शिवण्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. आता मी इथे फ्राय पॅन मांडलेला आहे, चुलीवरती तेल टाकणार आहे. इथे आपली चिवणी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे सर्व मसाला लावून, आणि सोबत खाली लागू नये म्हणून मी इथे रवा लावणार आहे. आपल्याकडे जर तांदळाची बिरड असेल तेही आपण लावू शकतो, किंवा ब्रेड क्रम आपल्याकडे सोयीस्कर असतात तेही आपण वापरू शकतो. अशा प्रकारे आपण ही चिवणी फ्राय करून घेणार आहोत. फ्रेंड्स, मी जेव्हा रेसिपी दाखवत असते तेव्हा माझा उद्देश असा असतो की जे मला माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आपण मला तुमच्या कमेंटद्वारे कळवू शकता. आपल्याकडे आपण जिथून कुठून व्हिडिओ पाहत आहे, आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने ही चिवण्यांचं करी बनवतो, किंवा आपण त्याचं काय काय बनवतात. थोड्या वेळाने आपण ही पलटवायची आहेत. तर फ्रेंड्स, आपली चिवणी ही तयार झालेली आहे फ्राय करून. तर तुम्ही पाहिलं चिवणी कशी साफ करायची, त्याचं कालवण कसं बनवायचं, आणि थोडीशी चिवणी आपण फ्राय केलेली आहे तीही तुम्हाला कशी फ्राय करायची ती दाखवलेली आहे. त्याच्यासाठी मसाला काय वापरला आहे तो मी सांगितलेला आहे. मी आशा करते की तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. मला कमेंटद्वारे कळवा, आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल थँक्यू.